नमस्कार, मी संदेश। आतापर्यंत तुम्ही तेल माफिया, वाळू माफियांविषयी ऐकलं असेल, पाहिलं असेल, पण आता आणखी एका माफियांनी महाराष्ट्रात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे आणि ते म्हणजे माती माफिया। आज आपण माती माफियांच्या कारनाम्यांचा वेध घेणार आहोत। मनमाडमध्ये एका तेल माफियानं अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याला जाळून ठार केल्याची घटना घडली आणि संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली। त्यामुळे सरकार खडबडून जागं झालं आणि तेल माफिया तसंच वाळू माफियां कारवाईचा वेग आला। पण आता राज्यात आणखी एका माफिया चोरी छुपे आपले धंदे चालवत असल्याचं उघड झालंय आणि तो म्हणजे माती माफिया। तेल माफिया, वाळू माफिया, माती माफिया। काही दिवसांपूर्वी तेल माफियांच्या दहशतीमुळे अख्खा महाराष्ट्र हादरून गेला होता। वाळू माफियांच्या काळ्या कारनाम्यांचा आजही जनता अनुभव घेतीये। त्यातच आणखी एक भर पडली आहे आणि ती म्हणजे माती माफियांची। माती माफियांपासून सावधान। महाराष्ट्रात आता माती माफियांनी शिरकाव केलाय। वाळू माफियांप्रमाणेच माती माफियांनी नदी पात्राला लक्ष बनवलंय, कारण नदीकाठी पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात माती वाहून येते। ती माती आता माती माफियांच्या डोळ्यात भरली आहे आणि त्यामुळेच माती माफियांनी त्या मातीवर लक्ष केंद्रित केलंय। नदी पात्राच्या कडेला जमा झालेली मऊ माती मोठ्या मोठ्या मशीनच्या साह्यानं खुलेआमपणे खोदली जाते आहे। तसंच ट्रकच्या साह्यानं ती रात्रंदिवस वाहून नेली जाते आहे। सरकारी अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर ही वाहतूक केली जाते आहे, कारण या धंद्यातून होतीये लाखोची कमाई। वीट भट्टीसाठी अमर्यादपणे मातीचा उपसा केला जातोय आणि त्याला कारणीभूत आहेत शहरात उभी राहत असलेली कॉन्क्रीटची जंगलं। मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या मोठ्या शहरात वेगानं निवासीकरण होत आहे। मोठमोठी निवासी संकुलं उभारली जात आहेत।